तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रह नेमकं काय सांगतायत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? आणि एका वेगळ्या नजरेतून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते, जो तुमच्या पत्रिकेतला रवी आहे, सूर्य आहे, तो आयुष्याची नैतिकता आणि तुमचा जीवनमार्ग दाखवतो. तसेच तुमच्या पत्रिकेतला जो चंद्र आहे, तो चंद्र म्हणजे तुमच्या मनाची स्थिती, तुमची मनस्थिती आणि तुमची भावनिक जी चढाओढ आहे त्याबद्दल सांगतो. त्याचप्रमाणे जर मंगळ जे आहे तुमच्या पत्रिकेतला, तो धैर्य, ताकद आणि संघर्ष करण्याची तुमची क्षमता दर्शवितो. बुध जो आहे, बुध तुम्हाला कम्युनिकेशन, शुद्धी, तुमचं इंटेलेक्च्युअल माइंड, तुमच्यामध्ये अनाकलनीय असणारी एक भीती, त्याबद्दल पण बुध तुमच्या पत्रिकेतला काहीतरी तुम्हाला सांगत असतो. नेक्स्ट जो आहे तो गुरु, अतिशय उत्तम ग्रह, ज्ञान, तज्ञता, जीवनातला विस्तार, जे वाईज, विजडम, नॉलेज, हे गुरु तुम्हाला दर्शवित असतो. त्याचप्रमाणे जर शनीचा विचार केला तर शनी म्हणजे नियम, शिस्त आणि जे आपल्या जीवनामध्ये जे पण कर्माचा न्याय असतो, आपण स्वतःबरोबर अन्याय करतोय, दुसऱ्यांबरोबर अन्याय करतोय का, ह्याबद्दलचा जे काही जो न्यायनिवाडा असतो तो अक्षरशः शनीचं ते काम आहे. दुसरं जो आहे, नेक्स्ट जो आपला प्लॅनेट आहे तो राहू आहे. राहू म्हणजे भीती, भ्रम आणि त्याचबरोबर अनपेक्षित इच्छाशक्ती. मग ती वाईट चांगली त्याला काहीच कळत नसते. तर हे राहूचं काम आहे आणि ते राहू अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी सांगत असतो, दर्शवित असतो. केतू जो आहे, विवेक आहे, वैराग्य आहे आणि आध्यात्मिक तुमची बुद्धिमत्ता, हे केतूचं काम आहे. तर बघा, मला तुम्हाला हे सांगायचं, प्रत्येक ग्रह तुमच्या आयुष्यातील वेगळं काहीतरी सांगत असतो. तो जो सांगतोय काय ते तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रहांना संतुलन करायचं आहे. तुम्हाला त्याला घाबरायचं नाही आहे आणि कुठेतरी पळ काढत जायचं नाही आहे. न पळता त्याला समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात त्याला एक अलाइनमेंट, ज्याला संतुलन म्हणतात, ते संतुलन केल्याने हे सगळे ग्रह जे आहेत तुमच्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा एक सकारात्मक परिणाम पण करून देतील.